सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, जो आपला चॅप्टर चालू आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, या चॅप्टरचं आपलं फक्त आता एकच डेरिव्हेशन पेंडिंग राहिलं आहे. या चॅप्टर मध्ये टोटल जे इम्पॉर्टंट डेरिव्हेशन होते ते होतं एक प्रेशर, जे आपण इनसाइड द कॅपिलरी ट्यूब जो आपण टेन्शन फाइंड आउट केला होता, T इक्वल टू RH रो जी अपॉन टॉइस कॉस थिटा, ते एक डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्रीवियस लेक्चर मध्ये आपण एक डेरिव्हेशन टीच केलं होतं, सरफेस टेन्शन इक्वल टू सरफेस एनर्जी. आजचं जे आपलं डेरिव्हेशन आहे ते आहे एक्सेस प्रेशर. कोणतं प्रेशर? अच्छा, एक्सेस म्हणजे काय? एक्स्ट्रा का कमी? जास्त वाला प्रेशर. एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप अँड बबल. डिराइव द एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप अँड बबल. हे एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. या डेरिव्हेशन वर प्रॉब्लेम आहे अँड देन एंड द चॅप्टर. ओके, राइट डाउन. डिराइव द एक्सप्रेशन फॉर excess pressure inside the drop and soap bubble. इनसाइड द काय सांगितलं? ड्रॉप अँड सोप बबल. तुम्हाला एक्सेस प्रेशरचं डेरिव्हेशन फाइंड आउट करायचं आहे, ड्रॉप आणि सोप बबल. आधी आन्सर मध्ये हेडिंग टाका, एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर, एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर ऑफ ड्रॉप, एक्सप्रेशन फॉर excess pressure of drop. आणि डायग्राम ड्रॉ करा. ड्रॉ दिस. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही डायग्राम ड्रॉ केली असणार. या डायग्राम मध्ये आधी आपण एक लिक्विड ड्रॉप कन्सिडर केला आहे. काय कन्सिडर केला? कन्सिडर अ लिक्विड ड्रॉप हॅव्हिंग रेडियस आर. लिक्विड ड्रॉप कन्सिडर केला, त्याचा रेडियस काय घेतला मी? आर. सो देअरफॉर द इनिशियल एरिया ऑफ लिक्विड ड्रॉप, तर त्याचा इनिशियल एरिया काय येऊ शकते सांगा मला? 4 पाय आर स्क्वेअर. इनिशियल एरिया काय येणार? 4 पाय आर स्क्वेअर. त्यानंतर हा लिक्विड ड्रॉप जर आपला इन्क्रीज झाला, लिक्विड ड्रॉप काय झाला आपला? इन्क्रीज, तर त्याची रेडियस काय होणार? आर प्लस डी आर. त्याची रेडियस काय बनणार? पहिली त्याची रेडियस किती होती? आर. मग तो लिक्विड ड्रॉप म्हटलं मी काय झाला? इन्क्रीज झाला, तर त्याची रेडियस इन्क्रीज होणार. पण जो रेडियस इन्क्रीज झाली, जी रेडियस काय झाली? इन्क्रीज, ती व्हेरी स्मॉल राहते, म्हणजे इट कॅन बी निग्लिजिबल. इन्क्रीज झालेली रेडियस एकदम स्मॉल राहणार, पण आधी जी रेडियस होती ते तिच्यामध्ये ऍड झाली म्हणून ती रेडियस वाढणार. समजत आहे का मी काय बोललो होतो? जी रेडियस फक्त इन्क्रीज झाली आहे, रेडियस कोणती इन्क्रीज झाली? डी आर, तर ती एकदम काय राहणार? स्मॉल. पण तो डी आर जर मी कोणासोबत ऍड केला? आर, तर टोटल रेडियस काय झाला? आर प्लस डी आर. त्याचं महत्व येणार. पण सिंगल डी आर निग्लिजिबली काय होणार? 0. आर प्लस डी आर 0 होणार का? नाही. समजत आहे का मी काय बोलत आहोत? लिहा आधी. कन्सिडर अ लिक्विड ड्रॉप, consider a liquid drop
having radius r consider a liquid drop having radius r च्या खाली therefore initial area इकडे लक्ष दे जा therefore initial area हे लास्ट डेरिव्हेशन आहे चॅप्टरचा थोडं चांगल्या प्रकारे समजून घ्याल आणि पेपरच्या वेळेस चांगल्या प्रकारे कराल इनिशियल एरिया काय होणार रे फॉर्म्युला 4 पाय r स्क्वेअर इनिशियल एरिया काय येणार आहे तो 4 पाय r स्क्वेअर म्हणजे जो ओरिजिनल एरिया आहे त्याचा तो 4 पाय r स्क्वेअरच येणार राईट डाऊन therefore इनिशियल एरिया 4 पाय r स्क्वेअर त्यानंतर दिलं विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट लेट द ड्रॉप विल बी increase so its radius changes from r to dr याचा रेडियस कुठून कुठपर्यंत चेंज झाला पहिले किती होता r आता r2 काय झाला तो dr इट्स रेडियस चेंजेस फ्रॉम r to dr therefore किंवा दॅट इज मग याचा रेडियस काय बनणार r प्लस dr कारण रेडियस काय झाला चेंज झाला पहिले किती होता r पासून कुठपर्यंत चेंज झाला dr तर आता टोटल रेडियस किती होणार आपला r प्लस dr राईट डाऊन दिस let the drop will be increased so its radius changes from r to dr that is r plus dr next point therefore final area आणि बोर्ड कडे लक्ष द्याल फायनल एरिया इन ब्रॅकेट a2 काय येणार फॉर्म्युला 4 पाय इन ब्रॅकेट r प्लस dr स्क्वेअर का बरं r प्लस dr स्क्वेअर आला कारण रेडियस पहिले किती होता r आता r प्लस dr सो 4 पाय आता हा काय होणार a प्लस b चा होल स्क्वेअर काय होणार a प्लस b चा काय येणार मग a स्क्वेअर प्लस ट्वाइस a b a स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर यस और नो ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर अगेन 4 पाय आर स्क्वेअर प्लस 4 पाय इंटू 2 8 पाय 4 पाय इंटू 2 8 पाय आर डी आर पण डी आर निग्लिजिबल असतो dr काय असतो इथे dr सोबत काय आहे r म्हणून मी ती व्हॅल्यू घेतली इथं फक्त काय आहे r म्हणून ती पण व्हॅल्यू येणार बट इथे ऑनली काय आहे dr सोबत r आहे का ऑनली dr आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे dr इज व्हेरी स्मॉल सो इट कॅन बी निग्लिजिबल म्हणजे याची व्हॅल्यू काय होणार 0 तर 0 इंटू 4 पाय 0 येणार आहे म्हणून ती व्हॅल्यू नोट करायची का फक्त इथं लिहायचं dr इज व्हेरी व्हेरी स्मॉल सो इट कॅन बी निग्लिजिबल काय लिहिलं मी dr इज व्हेरी स्मॉल सो इट कॅन बी निग्लिजिबल लक्षात आलं का मग तुमचा फायनल एरिया कोणता झाला रे बेटा आता 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर डी आर
इनिशियल एरिया कोणता झाला 4πr². इनिशियल एरिया, कारण तेव्हा रेडियस फक्त किती होता r. मग रेडियस आपला चेंज झाला r2 dr. रेडियस चेंज झाला कुठून कुठपर्यंत r2, म्हणून आपण ऍडिशन केली r प्लस dr. नाव चेंज इन एरिया. नाव चेंज इन एरिया म्हणजे डीए. चेंज इन एरिया म्हणजे चेंजिंग एरिया काय असते इनिशियल मायनस फायनल का फायनल मायनस इनिशियल. फायनल मायनस, तर फायनल किती आहे A2, तर A2 मायनस काय होणार A1. A2 ची व्हॅल्यू 4πr² प्लस 8πr dr. साइन A1 किती 4πr². 4πr² गेट. तर आपला जो चेंजिंग एरिया आहे डीए तो किती आला 8πr. डेरिवेशन समजत आहे का खूप टफ वाटत आहे. पहिले रेडियस किती होता r, त्यावरून इनिशियल एरिया काढला. मग रेडियस किती घेतला मी r प्लस dr, त्यावरून फायनल एरिया काढला. आणि आफ्टर दॅट चेंज इन एरिया. एनी डाऊट? नोट डाऊन दिस. कंटिन्यू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये जे डेरिवेशन घेतलं होतं त्या डेरिवेशनचं काम आहे. लक्ष द्या आता. अकॉर्डिंग टू रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. आठवते का हे डेरिवेशन? अकॉर्डिंग टू रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. डेरिवेशन सॉल्व करता 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 आपण इथपर्यंत आलो होतो. वर्क डन अपॉन एरिया इक्वल टू टेन्शन होतं. मग या वर्क डनला आपण पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं होतं. सो अकॉर्डिंग टू रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन, हा जो एरिया आहे हा आपला चेंज इन एरिया असणार. कारण मी फायनल एरिया तिथं आपण टोटल एरिया काढला होता ना, इथं टोटल म्हणजेच कोणता राहील जो चेंज इन झाला आहे. तर वर्क डन इक्वल टू काय येणार डीए इक्वल टू टी. डीए तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. सो वर्क डन इक्वल टू टी इंटू डी. याला दिलं मी इक्वेशन 1. हे डेरिवेशन मध्ये शिकलो आहे आपण सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. ओके. जे स्टुडंट या डेरिवेशनला अब्सेंट असणार किंवा व्हिडिओ नसन पाहिला त्यांना हे चांगल्या प्रकारे समजलं असणार. त्यानंतर हा झाला सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. सेकंड, इन जनरल जे आपलं वर्क डन असते हे कोणावर डिपेंड असते? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इन जनरल वर्क डन कोणावर डिपेंड असते? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो वर्क फोर्स, इथे डिस्प्लेसमेंट किती झाला होतं dr. पहिले किती होता r, मग किती झाला dr. तर डिस्प्लेसमेंट किती झालं होतं dr. इज दॅट क्लिअर? याला देऊ इक्वेशन 2. हे अकॉर्डिंग टू रिलेशन इन जनरल. आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लेफ्ट हँड साइड काय आहे सेम, तर राईट हँड साइड पण काय येणार सेम. सो टी इंटू डी ए इक्वल टू एफ इंटू काय एफ इंटू. मला जे डेरिवेशन फाइंड आउट करायचं आहे ते म्हटलं आहे प्रेशरचं. कशाचं म्हटलं आहे? क्वेश्चन मध्ये म्हटलं होतं डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर. इथे तुम्हाला कुठंतरी पी दिसत आहे का? फोर्स आहे, टेन्शन आहे, पण प्रेशर कुठं आहे का? नाही. तर प्रेशरचं रिलेशन कोणासोबत येते माहित आहे का? प्रेशर इक्वल टू काय असते? फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर इक्वल टू
बट प्रेशर इक्वल टू असते फोर्स पर युनिट एरिया. हा कोणाचा फॉर्म्युला असते रे? प्रेशरचा. प्रेशर काय असतो? फोर्स पर युनिट. मग यावरून जर मी फोर्सची व्हॅल्यू काढली तर ते काय होणार? पी इंटू ए. यावरून जर मी फोर्सची व्हॅल्यू काढली तर ते पी इंटू काय होणार आहे? ए. आता इथं मी एफ ची व्हॅल्यू पुट करतो, पी इंटू ए. नाव पी इंटू डी ए इक्वल टू एफ च्या ठिकाणी काय येणार? पी इंटू ए इंटू किती आहे? डी आर. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? थोडी स्पेस कमी पडत आहे, आधी हे नोट करून घ्या पटकन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता बोर्डकडे लक्ष द्याल. आता आपण तिथे व्हॅल्यू पुटअप करू. टी ऍज इट इज. आपण डीए ची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती. डीए म्हणजे होता चेंज इन एरिया. किती आला होता? चेंज इन एरिया किती आला होता? किती होता? 8 पाय आर डी आर. ओके, हा डीए काढला होता. त्यानंतर पी इंटू ए. ए म्हणजे आपला इनिशियल एरिया, तो किती होता? 4 पाय इंटू किती आहे? डी आर. सो डी आर गेट कॅन्सल, पाय पाय गेट कॅन्सल, आर गेट कॅन्सल. काय काय राहिला? 8 टी इकडे 4 पी आर. 4 पी आर. बरोबर. मला फाइंड आउट काय करायचं आहे? पी. काय फाइंड आउट करायचं आहे? 4 आर या साईडला येऊन डिवाइड होणार. सो पी इक्वल टू 8 टी अपॉन 4 आर. 8 टी अपॉन. सो पी इक्वल टू 4 1 जा 4, 4 2 जा 8, ट्वाइस टी अपॉन आर. हे झालं आपलं एक्सेस प्रेशर फॉर ड्रॉप. एक्सेस प्रेशर फॉर, राईट डाऊन दिस फास्ट. एक्सेस प्रेशर कोणाचं काढलं? ड्रॉपचं. ओके, आता इकडे लक्ष द्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे डेरिव्हेशन झालं आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सोप बबलचं. कशाचं? सोप बबल. तर मला सांगा, एखादा जर सोप बबल असला, तुम्ही जर त्याला टच केलं तर त्यातून ड्रॉप खाली पडतो का ड्रॉप मधून सोप बबल खाली पडतो? सोप बबलला जर टच केलं तर काय खाली पडतो? ड्रॉप. म्हणजे सोप बबल ची कव्हरिंग असते ड्रॉपला. मी काय बोलत आहे लक्षात येत आहे का? सोप बबलची कव्हरिंग कोणाला असते? ड्रॉपला. याच मिनिंग त्याचा एरिया ड्रॉपच्या काय असणार? ट्वाइस. समजत आहे का मी काय बोलत आहोत? आपण एक्सप्रेशन कशाचं काढलं आता? ड्रॉप. आता मला सेम एक्सप्रेशन कशाचं काढायचं आहे? सोप बबलचं. तर तुम्ही जर सोप बबल बघितला असणार आणि त्याला जर टच केलं असणार तर पूर्ण व्हॅनिश होते का ड्रॉप खाली पडतो? ड्रॉप खाली पडतो. म्हणजे त्याला कोटिंग असते. येस ऑर नो? तर तुम्हाला फक्त लिहायचं आहे एक्सप्रेशन फॉर सोप बबल एक्सप्रेशन फॉर काय? आणि काही लक्ष द्या. आता लिहिलं मी एक्सप्रेशन फॉर सोप बबल. तर इथं जो आपला डायरेक्ट चेंज इन एरिया येणार, डायरेक्ट काय येणार? चेंज इन एरिया. जो आपला ड्रॉपचा होता, जो कशाचा होता? ड्रॉपचा, त्याचा काय येणार? ट्वाइस. सो 2 इंटू किती? 8 पाय आर डी आर. सो डीए किती आलं? 16 पाय आर डी आर. हा झाला सोप साठी चेंज इन एरिया. पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला का डायरेक्ट? नाव अकॉर्डिंग टू रिलेशन बिटवीन surface energy and surface
tension according to relation between surface energy and surface tension. डायरेक्ट ते रिलेशन काय होतं जे आपण आता सॉल्व्ह केलं होतं, टी इंटू डीए, आणि या साईडला काय होता, टी इंटू डीए इक्वल टू एफ इंटू ए इंटू डी आर. टी इंटू डीए इक्वल टू एफ इंटू ए, अच्छा सॉरी, पी इंटू ए इंटू डी आर. समजत आहे का मी काय करत आहे? इक्वेशन फक्त ड्रॉपचं काढायचं आहे तुम्हाला. आपण हे रिलेशन घेऊन इथपर्यंतच पोहोचलो होतो एंडिंगला. टी ॲज इट इज फॉर सोप बबल, डीए किती आहे 16 पाय आर डी आर इक्वल टू पी. इनिशियल चेंज होणार आहे का? नाही. किती होता 4 पाय आर स्क्वेअर इंटू डी आर. डी आर गेट, पाय पाय गेट, आर गेट कॅन्सल. सो 16t इक्वल टू 4pr. कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? पी. तर पी इक्वल टू काय होणार 16t अपॉन 4r. 16t अपॉन 4r. सो पी इक्वल टू 4 1 जा 4, 4 4 जा 4t अपॉन काय, हे कोणासाठी झाला प्रेशर? सोप बबल. आणि याच्या आधी काढला होता तो लिक्विड ड्रॉप किंवा फक्त ड्रॉप. समजत आहे? आणि आता या दोन फॉर्म्युल्यांवर डिपेंड आपल्याला प्रॉब्लेम टीच करायचे आहे. क्लिअर? अच्छा, काय चेंज केला मी डबल एकदा लक्ष द्या. आपण ड्रॉप साठी चेंज इन एरिया फाइंड आउट केला होता. ड्रॉप साठी चेंज इन एरिया काय होता 8 पाय आर डी आर. आता मी चेंज इन एरिया कोणासाठी काढत आहोत? सोप बबल. सोप बबलला टच केल्याबरोबर ड्रॉप फॉल डाऊन होतो, म्हणजे त्याला डबल एरिया असतो. म्हणून याला मी टॉईसनी काय केलं, मल्टिप्लाय. हा झाला सोप बबलचा चेंज इन एरिया. ही इक्वेशनचा आपण ऑलरेडी आता टीच केलं आहे. फक्त प्रिव्हियस आणि यामध्ये एकच डिफरन्स आहे, डीए ची व्हॅल्यू आपली काय झाली, चेंज. तिथे होती 8 पाय आर डी आर, इथे आहे 16 पाय आर डी आर. क्लिअर? नोट दिस.